कुठं वाटल्या त्याच्यावर चर्चा आता बंद झाली पाहिजे. मला जर थोडीशी विनंती करायची की आमच्याकडनं जर कुठं जादा फॉर्म भरले गेले असतील तर इथं सहसंपर्क प्रमुख आमचे माणिक साहेब उपस्थित आहेत, राहुल पंडित या ठिकाणी उपस्थित आहेत, बंड्याशेठ साळवी उपस्थित आहेत, आमचे सगळे पदाधिकारी उपस्थित आहेत. आम्ही उद्यापासून ही मोहीम हातामध्ये घेणार आहोत की 21 तारखेला भाजपच्या समोर एकही शिवसेनेचा कार्यकर्ता अपक्ष म्हणून देखील उभं राहता कामा नये ही आम्ही भूमिका घेणार आणि हीच भूमिका सगळ्यांनी घेतली पाहिजे. आणि ती भूमिका जर आमच्या पदाधिकाऱ्यांनी घेतली नाही तर शिवसेनेसाठी त्यांना दारा कायमस्वरूपी बंद करणार आहोत. आणि हे संदेश घेऊन माननीय एकनाथ शिंदे साहेबांचा आज या बैठकीला मी उपस्थित आहे. आणि म्हणून शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांना मला सांगायचं आहे की आपण कुठेही कटुता निर्माण होईल अशा पद्धतीची भूमिका घेण्याची आवश्यकता नाही. आपण एका कुटुंबातल्या म्हणून त्यांचा उल्लेख केला की युतीची घोषणा कधी झाली ते साल मला कदाचित आठवत नसेल, पण युतीची घोषणा करताना स्वर्गीय वंदनीय बाळासाहेब देखील हयात होते, प्रमोद महाजन साहेब देखील हयात होते आणि स्वर्गीय मुंडे साहेब देखील हयात होते. मला असं वाटतं की तिघांचा त्यावेळी युती करण्याचा जो काही उद्देश होता तो जर आपल्याला सफल करायचा असेल तर आपल्या दोन्ही पक्षाच्या कार्यकर्त्यांनी नेत्यांनी एकत्र येऊन काम केलं पाहिजे. थोडीफार मैत्री बाजूला ठेवली पाहिजे, पूर्वाश्रमीचे संबंध बाजूला ठेवले पाहिजे आणि आपल्याला एकत्र काम करायचं आहे. आणि म्हणून शिवसेनेचा उपनेता आणि जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून आणि माननीय एकनाथ शिंदे साहेबांचा सहकारी म्हणून आमची भूमिका स्पष्ट आहे की ज्या ठिकाणी भाजपला त्रास देण्यासाठी म्हणून काही जर फॉर्म उभे केले असतील तर ते मागे घेण्याची जबाबदारी चव्हाणसाहेब माझी आहे. आणि जर कोणी मागे घेतले नाही तर त्यांच्या विरोधात त्यांची पात्रता काय ही तिथं येऊन सांगण्याची देखील जबाबदारी माझी आहे. त्याची चिंता भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी आणि कुठच्याही नगरसेवकाला उभ्या असलेल्या कार्यकर्त्यांनी करण्याची आवश्यकता नाही. त्याला 100% मी जबाबदार आहे. मध्ये मला अनेक एजन्सी तो फोन काय होता मी समजत नाही, पण मी त्याला शब्द दिला जर कोण माझ्या पक्षात दिलेल्या उमेदवाराच्या विरोधामध्ये प्रचार करण्याचा प्रयत्न करेल तर त्याच्यानंतर पुढचे 4 वर्ष पालकमंत्री म्हणून त्याला माझ्याबरोबर संसार करायचा आहे. त्याच्यामुळे तुम्हाला चिंता करण्याची आवश्यकता नाही. कोणी जरी असतं, कोणी आमचा पदाधिकारी असू दे, आमचा कार्यकर्ता असू दे, माझं नाव घेऊन समर्थक म्हणून सांगणारे कोण असू दे, यांची काही केली जाणार नाही. कारण महायुती आणि युती मला महत्वाची आहे. आणि हे कशासाठी महत्वाची आहे की ज्या नरेंद्र मोदी साहेबांनी, अमित शाह साहेबांनी या देशाला एका वेगळ्या वळणावर नेऊन ठेवले, जगाच्या नकाशावर सन्मानपूर्वक भारत देशाचं नाव घेतलं जातं, त्या सरकारमध्ये आम्ही शिवसेना आहोत. आणि एनडीए मध्ये अलायन्स करत असताना याची आम्हाला देखील जाणीव आहे की चंद्रबाबू नायडू असतील, नितीश कुमार असतील, त्याच्यानंतर आमच्या साहेबांचं देखील नाव घेतलं जातं. त्याच्यामुळे आमची देखील तेवढी जबाबदारी आहे की भाजपाच्या उमेदवारांना त्रास होणार नाही ही दक्षता आमच्याकडे 100% घेतली जाईल. पण हे सगळं करत असताना आता आपण लोकांसमोर काय सांगायचं आहे तर लोकांसमोर जात असताना विकासाची केलेली कामं रत्नागिरी असेल, राजापूर असेल, लांजा असेल, देवरुख असेल, गुहागर असेल, चिपळूण, खेड असेल, आपण अनेक विकासाची कामं केलेली आहे. अनेक विकासाला गती देत असताना आपण चांगल्या चांगल्या गोष्टी, सकारात्मक गोष्टी विकासाच्या दृष्टीने निर्माण केल्या. अगदी खेड पासून साधं काही विचार जरी आपण केला तरी विकासाच्या गोष्टी तुम्हाला सांगतो की जे आपल्यावर टीका करतात, आपल्यावर जे टीका करतात त्यांचे प्रमुख 2.5 वर्ष राज्य शासनाचे प्रमुख होते. परंतु दुर्दैवानं वैभव खेडेकर सर आपण इथं आहात, 2.5 वर्ष मुख्यमंत्री असताना जे मीनाताई ठाकरेंच्या नावानं खेडमधलं जे नाट्यगृह आहे ते कोण सुधारू शकले नाही. ते सुधारण्यासाठी माननीय एकनाथ शिंदे साहेबांना आणि देवेंद्रजींना सरकार आणावं लागलं आणि मग तुमचं ते नाट्यगृह पूर्ण झालं. त्याच्यामुळे स्वतःच्या आईबद्दल नाव असलेल्या ठिकाणी ते जिथं निधी देऊ शकले नाही तर आपण केलेली विकास कामं जी आहेत ही लोकांपर्यंत आपण पोहोचवली पाहिजे. आज चिपळूणची मंडळी आली असतील, प्रशांत तुम्ही इथं इंदिरा गांधी सांस्कृतिक केंद्र किती वर्ष बंद पडलं होतं? 10 वर्ष बंद पडलेलं इंदिरा गांधी सांस्कृतिक केंद्र सुरू करण्यासाठी माननीय एकनाथ शिंदे साहेबांना देवेंद्रजींना एकत्र यावं लागलं. माझ्या रत्नागिरीचं स्वातंत्र्यवीर विदा सावरकर नाट्यगृह ही मी फक्त नावं का सांगितली तर या नावावर अनेक लोक राजकारण करतात. स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या नावावर देखील युनिटीनं त्यावेळी राजकारण केलं होतं, पण 1 रुपया तरी त्यांनी आम्हाला दिलं नाही. आज जर ही 3 नाट्यगृह जर आपण बघितली तर महाराष्ट्रातले सगळ्यात देखणी नाट्यगृह म्हणून त्या 3 नाट्यगृहाकडे बघितलं जातं. शिवसृष्टी बघा, दापोलीमध्ये देखील शिवसृष्टी आपण उभी केली.
चिपळूणमध्ये जागा कमी असल्यामुळे शिवसेनेची त्या असलेल्या जागेमध्ये उभी केली. रत्नागिरीमध्ये तर भगवती किल्ल्याच्या बाजूला महाराष्ट्रातली सगळ्यात देखणी शिवसृष्टी आपण उभी करण्यामध्ये यशस्वी झालो. ही विकासाची कामं आपण लोकांपर्यंत पोहोचवली पाहिजे. रस्त्याला खड्डे पडले सांगणारे अनेक लोक आपल्या विरोधामध्ये आहेत, परंतु ज्या रस्त्याला खड्डे पडले म्हणून ते बोंबाबोंब करत आहेत, त्या शहराची सेवा या 15 वर्षामध्ये त्यांनी किती केली हे देखील आत्मचिंतन त्यांनी केलं पाहिजे. आणि म्हणून कार्यकर्त्यांना मला सांगायचं आहे की आपल्याला तिकीट मिळालं नाही, आपल्याला पद मिळालं नाही, म्हणून माझ्या कुटुंबातला माझ्या पक्षातला जो उभा राहिलेला आहे तो पराभूत झाला पाहिजे. ही भूमिका जर काही लोकांची असेल तर ती मनात काढून टाका आणि जी विकास कामं केलेली आहे ती जनतेपर्यंत पोहोचवा. चव्हाण साहेब, मी खात्रीलायक सांगतो की तुम्ही देखील या विकासामध्ये सिंहाचा वाटा उचललेला होता. आज ज्या रत्नागिरीच्या रेल्वे स्टेशनला आपण जात आहोत, मला वाटतं भाषण थांबवायला सांगितलं, पण जी चिठी आहे दिलेली आहे ही देखील युती मजबूत करणारी चिठी आहे. पण जेव्हा आपण रेल्वे स्टेशनला जातो किंवा रेल्वे स्टेशनला चव्हाणसाहेब अनेक पर्यटक येतात, हे तुमच्या तोंडावर सांगत नाही. अनेक लोकांनी फोनद्वारे मला सांगितलेलं आहे की विमानतळ जसं नसतं त्याच्यापेक्षा सुंदर तुमचं रेल्वे स्टेशन झालेलं आहे. हे तुम्ही हे तुम्ही लोकांपर्यंत पोहोचवलं पाहिजे. आता हेलिकॉप्टरमध्ये येत असताना मी डॉक्टर साहेबांना विमानतळाची टर्मिनल बिल्डिंग दाखवत होतो. त्या रत्नागिरी शहराच्या विकासावर परिणाम करणारा आपलं विमानतळ आहे. मे महिन्याच्या अगोदर माझ्या गोरगरीब कुटुंबातला एखादा प्रवासी ज्याला मुंबईला जायचं आहे तो देखील आता 1600 ते 2000 रुपयामध्ये रत्नागिरीतून मुंबईला जाणार आहे. ही देखील सुविधा ही महायुतीच्या सरकारची आहे. ही जी कामं आहेत ही लोकांपर्यंत पोहोचवली पाहिजे. आज अखंड रस्त्याचे कॉन्क्रिटीकरण होत आहे. लांजा असेल, राजापूर असेल, इव्हन अभिषेकी इथं आलेले आहेत. देवरूखचा झालेला विकास असेल, गुहागरचा झालेला विकास असेल, चिपळूणचा झालेला विकास असेल, हा विकास लोकांपर्यंत आपण पोहोचवला पाहिजे. आणि ज्यावेळेस समोरचे मतदार आपल्याला विचारतील की तुम्ही कुठच्या पक्षाचे आहात, तर ते शिवसेना म्हणून सांगण्यापेक्षा आम्ही युतीचे उमेदवार आहोत हे जर सांगितलं तर लोकांमध्ये आहे त्याच्यापेक्षा चांगला संदेश जाऊ शकतो. आपली लोक वाट बघतायत, तुम्ही आपल्याकडे कधी येत आहे, आम्हाला मतदान कधी करायला सांगताय आणि आम्ही धनुष्यबाण आणि कमळावर कधी मतदान करतोय, एवढी आतुरता आपल्या सगळ्या मतदारांमध्ये आहे. कारण 9 वर्षानंतर माझ्या माहितीप्रमाणे निवडणुका होत 9 वर्षानंतर असा एक काळ जिल्हा परिषदेचा माझ्या माहितीप्रमाणे गेला होता 84 ते 92. 8 वर्ष की 9 वर्ष निवडणुका झाल्या होत्या. 4 वर्षानंतर ह्या निवडणुका होत्या, पण 5 वर्षांपूर्वी जी निवडणूक झाली ती धरून आज आपण 9 वर्षानंतर निवडणुकीला सामोरं जातो. त्याच्यामुळे 9 हा आकडा आपल्या सगळ्यांसाठी शुभ आहे. आपण जिंकणारा ही काळ्या दगडावरची भूमी आहे. राजापूर, लांजा, रत्नागिरी, देवरूख, गुहागर, चिपळूण आणि खेड 3 तारखेला तुम्ही दुपारी 12 वाजता मला फोन करा. 12 वाजता सगळेच्या सगळे नगराध्यक्ष आपल्या युतीचे निवडून आले असतील एवढी ताकद तुमच्या सगळ्यांमध्ये आहे. पण हे आपण आता प्रचारामध्ये समजलं पाहिजे, हे आपण लोकांना जाऊन सांगितलं पाहिजे. आपल्यावर जे टीका टिप्पणी करतात त्यांना बाजूला ठेवलं पाहिजे. ते हल्ली रोज पत्रकार परिषद घेतात, रोज, बरोबर ना? रोजच रिकामा वेळ असला की किती पत्रकार परिषद होतात. मुंबईतल्या पण आपण बघितलं, हल्ली रत्नागिरीमध्ये काढलेला. पण त्या पत्रकार परिषदेकडे लक्ष देण्याची तुम्हाला अजिबात आवश्यकता नाही. जे आमच्या विरोधामध्ये पत्रकार परिषद घेत आहेत त्या दिवशी आपण 2000 मध्ये जिल्ह्यातली वाढली असं समजायचं. कारण त्यांच्या पत्रकार परिषदेचा आवाका हा आपल्या चांगला नसतो. कारण मी त्याला 4 वेळा बघितलं, बरोबर आहे की 4 वेळा, एकदा पण नाही. आणि मी कधी कधी सांगतो काही लोकांना पळायची सवय असते आणि काही लोकांना जिंकायची सवय असते. ती जिंकायची सवय मला आहे आणि पळायची सवय पत्रकार परिषद घेणार नाही. त्याच्यामुळे त्याच्याकडे अजिबात लक्ष देऊ नका. ते विचलित होण्यासारखं काही कारण नाही. परवा मध्ये सांगितलं की आमच्या कुटुंबाला डांबराचा भ्रष्टाचार केला. मी त्यावेळी देखील चव्हाण साहेब सांगितलं की ज्या व्यक्तीला मतदारांनी 4 वेळा डांबर फासलंय त्याने माझ्या डांबरावर कुठे चर्चा करायची. तर माझं कुटुंब काय आहे ते रत्नागिरी जिल्ह्यातल्या लोकांना माहिती आहे, कोकणातल्या लोकांना माहिती आहे. त्याच्यामुळे त्यांच्या सल्ल्याची मला आवश्यकता आहे. आणि माझ्या पदाधिकाऱ्यांना अजून एक विनंती करायची की त्यांनी पत्रकार परिषद केल्यानंतर दुसऱ्या मिनिटाला मला फोन येतो, साहेब त्यांनी पत्रकार परिषद घेतली. पत्रकार परिषद घेतली तर आपल्या आम्हाला काय दाखवत नाही. त्यांनी काय मारले म्हणून आपण वासरू मारावं असं काय लिहून ठेवलेलं नाही. आणि म्हणून सुरुवातीला सांगितलं की जसं शिल्पाताई आमच्याकडनं नगराध्यक्षाच्या उमेदवार म्हणून महिला उभ्या आहेत तसं समोरचा उमेदवार देखील महिला आहे. त्याच्यामुळे महिलांवर टीका टिप्पणी होता कामाने जे काय असेल ते पॉलिसीवर बोलू, जे काय असेल ते विकासावर बोलू. ते काहीतरी आमच्या घरच्यांवर बोलतायत, ते काहीतरी तुमच्या घरच्यांवर बोलतायत म्हणून शिल्पाताई बोलण्याची आवश्यकता नाही.
तुम्ही केलेलं काम आणि तुम्ही शिक्षिका म्हणून केलेलं काम हे रत्नागिरी शहराला माहिती आहे. त्यामुळे विजय तुमचा पक्का आहे, चिंता करण्याची काही आवश्यकता नाही. बाजूला उमेदवार बसले त्यांचा देखील विजय पक्का आहे. सगळे नगरसेवकाचे जे उमेदवार आहेत त्यांचा देखील विजय पक्का आहे. आपण जर मनात आणलं आपण जर मनात आणलं, आपण जर मिशन राबवलं तर खरोखर महाराष्ट्रात नाही देशातला एक इतिहास आपल्या जिल्ह्यामध्ये करू शकतो. पण प्रत्येकाची मानसिकता तशी असली पाहिजे. नगरसेवकाची जागा ही विरोधकांना गेली नाही पाहिजे. म्हणून जर आपण सगळे व्यासपीठावरचे एकत्र आलो किंतु परंतु बाजूला ठेवून तर या रत्नागिरी जिल्ह्यातला इतिहास आपण घडवू शकतो की जेवढे उमेदवार आपण उभे केले ते 100% उमेदवार महायुतीच्या आपले निवडून आले. अशासाठी आपण संकल्प करूया, अशासाठी आपण आज निर्धार करूया. निधीच्या बाबतीतला विषय तर आपण ज्यावेळी मला सांगितलं की दक्षिण रत्नागिरी आणि उत्तर रत्नागिरी यांना पैसे दिले गेले पाहिजे. मी तात्काळ दुसऱ्या दिवशी 3 कोटी रुपयाची उत्तरची ऑर्डर काढली. ती देखील माझ्याकडे काही गैरसमजामुळं दक्षिणची ऑर्डर राहिली होती, ती देखील परवा मी काढली. पण माझ्या मतदारसंघातली जी कामं आहेत ते मी नक्की विवेक सुर्वे असतील, दादा दळी असतील, प्रतीक देसाई असतील, तुमचे शहर प्रमुख दादा डेकणे असतील यांच्याशी बोलून क्लिअर करून ती करून देईल. कारण ती जर आज मी केली असती, बरोबर हो म्हणजे साहेब, ती जर मी शहरातली कामं मंजूर केली असती तर आज बीजेपी शिवसेनेच्या विरोधामध्ये काही लोक गोमारात फिरली असती. ही सगळी कामं मी मंजूर करून आणली. परंतु ज्यावेळेला लिंकेजींचा मला निरोप आला की दादा डेकणे असतील, आमचे वर्षाताई असतील, त्याला एका कामाची आवश्यकता आहे, कदाचित थोडं 2 दिवस इकडे तिकडे झाले असतील, पण 65 लाखाचं काम 24 तासाच्या आत भाजपच्या शहराध्यक्षांसाठी आणि जिल्हाध्यक्षांसाठी मंजूर केलं. त्याच्यामुळे विकासाच्या निधीची जबाबदारी तुम्ही माझ्यावर सुद्धा जर काय पाठीपुढे झाला असेल तर चव्हाण साहेबांच्या समोर बसून डीपीसी मधला पुढच्या वर्षीचा जो काही निधी आपल्याला द्यायचा असेल तो आपण नक्की देऊ. आणि नगराध्यक्ष जर तुम्ही सगळेच बदला तर जिल्हा नगरोत्थानावर तुमचाच अधिकार आहे. जे नगराध्यक्ष आहेत, आता कसं आहे, प्रशासन बसलेले होते, मी आणि माझ्या हातात निधी वाटप होतं, मी आपलं केलं. पण जर तुम्हाला शहरामध्ये तुमचा निधी हाताचा द्यायचा असेल डीपीसी मधनं तर तुम्हाला नगराध्यक्ष बनावंच लागेल. आणि ते बनण्यासाठी सगळ्या कार्यकर्त्यांनी पुढाकार घेतला पाहिजे. डीपीसीचा निधी असतो, खनिकर्माचा शहरासाठीचा निधी असतो, याच्यावर तुमचे सदस्य म्हणून नगराध्यक्ष काम करत असतात. आणि नगराध्यक्षाची निवडणूक झाल्यानंतर जर युतीचा नगराध्यक्ष प्रत्येक कमिटीवर आला तर नक्की तुमचं योगदान तुम्हाला निधीच्या रूपात दिल्याशिवाय मी राहणार नाही. सगळा जो काही निधी असेल तो तुमच्यापर्यंत पोहोचला जाईल हा देखील शब्द आज या कार्यक्रमाच्या निमित्तानं प्रदेशाध्यक्षांच्या समोर आपल्या सगळ्या कार्यकर्त्यांना देतो. आपली एकजूट ही अशीच आपण ठेवावी ही देखील जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून मी आपल्याला विनंती करतो. आणि जे सुरुवातीला सांगितलं की भाजपाच्या लोकांनी शिवसेना आपली आहे आणि शिवसेनेच्या लोकांनी भाजप आपली आहे असं समजून आज आपण निर्धार करावा, शपथ घ्यावी आणि संकल्प करावा. आणि 3 तारखेच्या विजयी मेळाव्याचं देखील तुमच्या सगळ्यांच्या वतीनं मी माननीय चव्हाण साहेबांना आजच निमंत्रण देतो. मी माझ्या वतीनं सांगतो की ज्यावेळी विजयी मेळावा असेल जिल्ह्याचा तर आमचे नेते एकनाथ शिंदे साहेब नक्की त्या विजयी मेळाव्याला उपस्थित राहतील. चव्हाण साहेब असलंच पाहिजे. पण आमचा आग्रह असा आहे की रत्नागिरीच्या युतीच्या या विजयी महोत्सवासाठी आदरणीय मुख्यमंत्री महोदयांना आणण्याची जबाबदारी आज या व्यासपीठावर आपण स्वीकारावी एवढीच विनंती करतो. मोठ्या संख्येनं आपण